सांगलीत 30 वर्षानंतर महाराष्ट्र स्त्रीचा थरार 500हून अधिक शरीर सौष्ठवपटूंचा सहभाग. सांगली येथील तरुण भारत व्यायाम मंडळातर्फे महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धेचा शनिवारी प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. तब्बल 30 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर सांगलीत या प्रतिष्ठित संस्थेचे स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्यभरातील 500हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेत पुरुषांच्या 10 गटात आणि महिलांच्या 2 गटात चुरस आहे. पुरुष गटात 427 तर महिला गटात 96 स्पर्धक सहभागी आहेत. पुरुषांच्या प्रत्येक गटात पहिल्या 6 क्रमांकांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. महाराष्ट्र स्त्रीचा किताब पटकावणाऱ्या विजेत्यास 1.5 लाख रुपये पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. उद्घाटनात जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम, महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, उद्योजक मनोहर सारडा, अर्जुन पुरस्कार विजेते सुनील आपटे, मंडळाचे महेश पाटील, परिसा नागे, मोहम्मद अली बागवान, विजय साळुंखे उपस्थित होते. बक्षीस वितरण सोहळा रविवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.